कधी कधी असं होतं का, की आपण फिजिकली तर फार काही काम केलेलं नाहीये, पण तरी पण आपल्याला असं वाटतं की आपण खूप थकल्यासारखं वाटतं, आपल्याला फील होतं, आपलं माइंड थकलेलं असतं. कोणाशी बोलायची इच्छा होत नाही, छोट्या छोट्या गोष्टींवरतून आपण चिडचिड करतो आणि सारखं मनामध्ये काही ना काहीतरी विचार चालू असतात. तर आपलं शरीर तर थकलेलं नाही, पण अशा वेळेस आपलं माइंड थकलेलं असतं आणि आपल्याला मेंटल रिसेट करण्याची गरज आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये असे 5 पॉइंट्स मी तुमच्याशी शेअर करणार आहे, ज्याच्यानी तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला आपलं माइंड थकलेलं आहे, आपलं मन थकलेलं आहे आणि आपल्याला मेंटल रिसेट करण्याची खूप गरज आहे. तर ते 5 पॉइंट्स कुठले आहेत, चला तर आपण पाहूया. खरं तर आजच्या काळामध्ये आपण फिजिकली खूप कमी थकतो, पण आपण मेंटली खूप थकतो मित्रांनो. आपण सारखे विचार करत राहतो, चिंता करत राहतो, स्ट्रेस घेतो बऱ्याच वेळा आपल्या गोष्टींचा. आणि आपण खूप कंपॅरिझन म्हणजे सोशल मीडियामुळे आपण खूप कंपॅरिझनचं लाईफ जगत असतो. आणि हळूहळू आपल्या मनावरती खूप प्रेशर येतं. आणि पण प्रॉब्लेम काय माहितीये, आपल्याला ते कळतच नाही की आपण मेंटली थकलेलो आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे चिंता, स्ट्रेस, ताणतणाव या सगळ्या गोष्टींमुळे आपण मेंटली खूप थकतो. पण बऱ्याच वेळा आपल्याला ते सायन्स लक्षात येत नाही लवकर, की आपण मेंटली खूप थकलेलो आहोत. आणि हे आपण आता समजून घेणार आहोत. पण त्याच्या अगोदर मित्रांनो, मला हे सांगायचंय तुम्हाला की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. तिथं माझं वेबिनार असतं. वेबिनार मी अशा लोकांना मदत करतो ऍज अ माइंडसेट अँड कॉन्फिडन्स कोच. मी अशा लोकांना मदत करतो जे खूप ओव्हर थिंक करतात किंवा स्ट्रेस तणावाखाली असतात किंवा लिमिटिंग बिलीफ्स, आपल्यामध्ये जे एक बिलीफ सिस्टम तयार झाली, आपल्या माइंडमध्ये काही पॅटर्न्स तयार झालेले जे निगेटिव्ह पॅटर्न्स आहेत, आणि त्या पॅटर्न्स मधून कसं आपण बाहेर पडू शकतो आणि आपल्या लाईफमध्ये हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस, अबंडन्स आपण अट्रॅक्ट करू शकतो. या गोष्टींना कसं आपल्या सबकॉन्शियस माइंडला ची पॉवर समजून घेतली मित्रांनो, तर आपण ह्या गोष्टींना आपल्या लाईफमध्ये आणू शकतो. हॅपीनेस आणू शकतो, आनंद आणू शकतो आणि हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये येऊ शकतो. पण पहिलं आपल्याला ओव्हर थिंक किंवा लॅक ऑफ कॉन्फिडन्स किंवा जे फिअर आहे आपल्यामध्ये, त्याच्यातून आपल्याला बाहेर पडणं महत्वाचं आहे. आणि पहिलं ते समजून घेणं महत्वाचं आहे की हे आपल्या बरोबर का होतंय आणि हे होतंय का ऍक्च्युली आपल्याबरोबर. कारण की बऱ्याच वेळा आपल्याला हे सायन्सच लवकर समजत नाही. तर तुम्हाला जर माझं वेबिनार अटेंड करायचं असेल, तर रिवायर युअर माइंड अँड ट्रान्सफॉर्म युअर लाईफ हे आपलं जे वेबिनार आहे, त्याच्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यांनी तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करू शकता. सगळे अपडेट तुम्हाला तिथं मिळतील. तर मित्रांनो, चला तर आपण पाहूया ते 5 पॉइंट्स कुठले आहेत जे आपल्याला सांगतात की आपल्याला मेंटल रिसेटची खूप गरज आहे. पहिल्या नंबरची गोष्ट आहे मित्रांनो, ती म्हणजे ओव्हर थिंकिंग. आज अक्षरशः लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या लोकांपर्यंत प्रत्येक माणूस या प्रॉब्लेमला फेस करतोय. दॅट इज ओव्हर थिंकिंग. आपलं माइंड शांत होत नाहीये बिलकुल. आणि त्याला खूप साऱ्या गोष्टी म्हणजे रिस्पॉन्सिबल आहेत, पण त्यातली वन ऑफ द मेजर थिंक रिस्पॉन्सिबल आहे की बऱ्याचशा सोशल मीडिया किंवा बराचसा इनपुट आपल्या माइंड वरती येतं. आणि आपण आपण रात्री झोपायला जरी गेलो किंवा सारखा आपण आपल्या माइंड मध्ये विचार चालू आहेत, विचारांचं कंटिन्युअसली विचार होत, मी असं का बोललो, तो असं का बोलला, किंवा मी असं नव्हतं बोलायला पाहिजे, किंवा लोक काय म्हणतील, सारखे विचार. अगदी झोपायला जरी आपलं गेलो तरी आपलं माइंड कंटिन्युअसली विचारांमध्ये अडकून राहिलेलं आहे. मग कॉलेज गोईंग मुलं असतील किंवा मग ऑफिस मधले जाणारे असतील, थोडे वयाने मोठे असतील, लहान असतील, प्रत्येक माणूस या प्रॉब्लेमला फेस करतोय आज. ओव्हर थिंकिंग, अति विचार. आणि त्याच्यामुळे आपल्या मनाला बिलकुल पण रेस्ट मिळत नाही. जर असा ह्या प्रॉब्लेम तुमचा होत असेल, तर तुम्ही नक्कीच ओव्हर थिंकिंग खूप करताय. तर मित्रांनो, आपल्याला मेंटल रिसेट करण्याची गरज आहे. दुसरी महत्वाची साईन असं आहे की छोट्या छोट्या गोष्टींनी आपण इरिटेट होतो, आपली चिडचिड वाढते. छोटी छोटी गोष्ट आहे, आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींचा राग यायला सुरुवात होतो, आपण छोट्या छोट्या गोष्टींमुळे इमिजिएटली रिॲक्ट करतो. मित्रांनो, जर असं साईन असेल की आपण खूप इरिटेट होतोय, खूप चिडचिड वाढते आपली, तर हे दुसऱ्या नंबरचं साईन आहे. पहिलं आपण पाहिलं की ओव्हर थिंक खूप करतोय आपण. दुसरं आहे की आपण खूप इरिटेट होऊन जातो, खूप रिॲक्ट करतो, खूप चिडचिड आपली वाढते. आणि खरं तर रिस्पॉन्सिबल ती व्यक्ती नाही, तर त्याचं माइंड व्यवस्थित काम नाही करत आहे, माइंड त्याचं थकलेलं आहे. कारण की वी आर खूप सारा आपली जी माइंड आहे ना, म्हणजे आपल्या बॉडी, आपलं जे आपण असं म्हणू की आपलं जे ब्रेन आहे, आपल्या बॉडीचा जो मास आहे त्याच्या हार्डली 2 to 3% मास ब्रेनचा आहे. पण जी एनर्जी ते कन्झ्युम करतं ना, ते आपलं ब्रेन 20% एनर्जी कन्झ्युम करतं. मग त्यामुळे विचार करा की आपण किती
किती जास्त काम करतोय मित्रांनो, आपल्याला ब्रेनवरती खूप तणाव येतोय आणि त्याच्यामुळे खूप चिडचिड आपली वाढते. तर 2 नंबरचं साईन आहे ते म्हणजे की आपण खूप इरिटेट होऊन जातो, चिडचिड आपली वाढते. तिसऱ्या नंबरची अजून एक महत्वाचं साईन की जे पूर्वी आपल्याला फार मोटिवेट करायच्या ना गोष्टी, त्या गोष्टी सुद्धा करायला आज इच्छा होत नाही. ती गोष्ट सुद्धा आज आपल्याला नकोशी वाटते. आणि आपल्याला आपण स्वतःला म्हणतो की मी खूप लेझी झालोय किंवा मी खूप आळशी झालोय किंवा दुसऱ्याला एखाद्याला वाटेल की हा माणूस खूप आळशी झालाय. जी गोष्ट आपल्याला सुरुवातीला एक्साइटिंग वाटायची, करायला आवडायची, ती गोष्ट सुद्धा आज आपण करत नाहीये. आणि मग ती गोष्ट करताना मला असं जड जड वाटतंय, आपल्याला हेवीनेस फील होतोय. नको वाटतंय. आपल्याला वाटतं आपण मी लेझी झालो. पण नाही मित्रांनो, ऍक्च्युली आपण मेंटली एक्झॉस्ट झालेलो आहे. आपण मेंटली थकलेलो आहोत. आणि त्याच्यामुळं आपल्याला माइंडसेट रिसेट करण्याची खूप गरज आहे किंवा मेंटल रिसेट करण्याची खूप गरज आहे. तर जी गोष्ट पहिली एक्साइटिंग वाटायची ना, ती गोष्ट सुद्धा आज नकोशी वाटते. पहिली खूप आवडायची ती गोष्ट, ती पण आज नको वाटते. आणि जर तुम्ही ह्या गोष्टींनी फेस करत असाल, तर जरूर मला कॉमेंटमध्ये कळवा की येस ट्रू आहे म्हणून. किंवा तुम्हाला तुम्हाला जर असं फील केलं असेल किंवा तुम्ही जर ह्या फेजमधून जात असाल, तर जरूर मला कॉमेंटमध्ये कळवा. चौथी आणि महत्वाची गोष्ट मित्रांनो, की आपल्या माइंडमध्ये ना निगेटिव्ह थॉट्स खूप येतात. नको ते थॉट्स. जे थॉट्स आपल्या चांगल्यासाठी नाही येत. त्याच्याने आपलं किंवा आपल्या फॅमिलीसाठी काही त्याचा फायदा होणार नाही. असे निगेटिव्ह मी करू शकणार नाही, मला जमणार नाही, मला भीती वाटते, माझ्याच्याने होणार नाही. डाऊट आपण घेतो स्वतःवरती. निगेटिव्ह थॉट्स असतात. काही निगेटिव्ह थॉट्स तर खूप एक्स्ट्रीम असतात. पण आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आपण निगेटिव्ह डिरेक्शनकडे बघत असतो. जे पूर्वी कदाचित आपण खूप पॉझिटिव्ह होतो ना, आता आता खूप निगेटिव्ह झालोय आपण. इझिली आपल्याला अफेक्ट होतो. तर चौथा पॉइंट हा आहे मित्रांनो, की आपण खूप निगेटिव्ह विचार करायला सुरुवात करतो. निगेटिव्ह थॉट्स आपल्या माइंडमध्ये येतात आणि तुम्हाला माहिती ज्या गोष्टीवरती आपण फोकस करतो, ज्या गोष्टी आपल्या माइंडमध्ये सतत येतात, त्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये घडायला पण लागतात. पाचवा आणि महत्वाचा पॉइंट म्हणजे मनात सतत गोंधळ चाललेला असतो. दिवसामागून दिवस निघून जातात, पण आपण फारसं काय करत नाही. आपल्याच्यानी फारसं काही गोष्टी होत नाही. काय करायचं, कुठं जायचं, नेमकं कोणती ऍक्टिव्हिटी करायची, असं वाटतं की म्हणजे मी काम करतोय पण काहीच होत नाही. खास फ्रुटफुल काय होत नाही. मित्रांनो, कारण की वी आर कन्फ्यूज. आपल्या क्लॅरिटी आपल्यामध्ये माइंडला क्लॅरिटी नाहीये नेमकी. बिकॉज ऑफ ऑल दिस प्रॉब्लेम्स, जे ओव्हर थिंकिंग, निगेटिव्ह थॉट्स, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपण आता डिस्कस केल्या, त्याच्यामुळं आपल्या माइंडला क्लॅरिटी नाही. आपण मेंटली खूप एक्झॉस्ट झालेलो आहे. आपण मेंटली खूप थकलेलो आहोत. आणि आपल्याला माइंडला रिसेट करण्याची खूप गरज आहे मित्रांनो. तर जर तुम्ही ह्या पाचही मधल्या कुठल्याही पॉइंटला जर तुम्ही फेस करत असाल किंवा तुम्ही तुम्ही रिलेट करत असाल, तर मला कॉमेंटमध्ये जरूर लिहून कळवा. आणि मला सांगा की होय, हे मी फेस करतोय म्हणून. आणि हे आपलं दिस इज नॉट आवर फ्युचर. हे आपलं फ्युचर नाहीये. आपण याच्यातून बाहेर पडू शकतो. त्याच्यासाठी तुम्ही माझं वर्कशॉप जरूर अटेंड करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि त्या माणसाबरोबर हा व्हिडिओ शेअर करा ज्याला या व्हिडिओची खूप गरज आहे. थँक्यू सो मच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.